बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण विशेष मकोका न्यायालयाने नोंदवलंय। वाल्मिक कराडने आपण दोषी नसल्याचं सांगत दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता। याच अर्जावर निर्णय देत न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली। वाल्मिक कराडला का दोष मुक्त करण्यात येत नाही या संदर्भात महत्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत। यामध्ये वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे असेही न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले। संतोष देशमुख हे खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करून कट रचून त्यांची हत्या करण्यात आली। वाल्मिक कराडसह टोळीवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। मागच्या 10 वर्षात गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल आहेत, तर बीड जिल्हा न्यायालयात 11 प्रलंबित फौजदारी खटले समाविष्ट आहेत। अवादा एनर्जी प्रकल्पाला धमक्या देणं, फोनवरून धमकावणं, जीवे मारण्याच्या धमक्या देणं, त्याचबरोबर महत्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब, डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक पुरावे या आधारे वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्यात येत नाही। वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये सबळ पुरावे असल्यामुळे वाल्मिक कराड याचा जामीन फेटाळण्यात आल्याचंही न्यायालयाने निरीक्षणात नमूद केलंय।